सुलेखा कुठे आहे? कोण सुलेखा? कोण सुलेखा? सुलेखा विषयी मला किती माहिती आहे ते मी नंतर सांगतो, पण तुम्ही आता तुम्हाला किती माहिती आहे हे मला सांगायचं. मला काही माहित नाही. प्रेमाने विचारतोय, प्रेमाने तोंड उघडायचं. हा, 5 मिनिटापेक्षा अधिक 1 मिनिट देखील मी थांबणार नाही. सुलेखाचा पत्ता सांगायचा, मी निघालो. का 5 मिनिटं फुकट घालवतोयस? हा, तुला सुलेखाचं सगळं माहित आहे ते वाचत बस. मला काही ठाऊक नाही, मला पत्त्या माहित नाही आणि मी काही सांगणार. प्रेमाने विचारतोय, प्रेमाने सांगायचं. हा, नाहीतर तोंड उघडायच्या वेगवेगळ्या पद्धती मला माहित आहेत. अर्धी लाकडं गेली स्मशानात तरी माज काय अजून गेला नाही. हा, सगळा माज उतरवून टाकी ना. मी तुला सांगतो, मला त्याचा पत्ता बित्ता काही ठाऊक नाही. अच्छा, पत्ता माहित नाही म्हणजे ती माहित आहे तर? हा, आता बऱ्या बोलानं सांगताय की नाही? नाही सांगणार. काय करायचं? वाह वाह, काय माज आहे. आवडलात तुम्ही, आपल्याला आवडलात. आणि तुमचा सत्कार समारंभ करायचा झाला ना तर मी तुम्हाला इकडनं उचलून घेऊन जाईन. हा, तुला वाटतं तेवढा सोपान नाहीये. चल निघत ना, आवाज करायचं काम नाही. तुला काही कळणार नाही तर कोणी सांगणार नाही. चल निघ. नाही, तुम्ही तसे ऐकणार नाहीत. तुम्हाला आता माझ्याच भाषेत समजायला लागेल. काय मगापासून आजोबा करतोय? सोपान आजोबा. काय हात लावायच्या अगोदरच गाचाकला? हा, हाय हे शास्त्राचं घरानं म्हणजे एक नाटक मंडळीत दिसते. या म्हाताऱ्याकडं आता जरा पुरसतीनच बघायला लागेल. स्वप्नील, तू कुठे होतास? मी किती फोन करते तुला. अगं हो, मी वाटेतच होतो. 2 मिनिटाच्या अंतरावर होतो म्हणून रिसीव्ह नाही केला फोन. काय झालं? परमेश्वरच्या हातून सुलेखा निसटलीये. ओ माय गॉड. आणि टेन्शन याच गोष्टीचं आहे की हे सगळं माझ्यामुळे झालंय. याचा जर तिला अंदाज आला तर? पण तुला असं वाटतं की तिला हे कळेल? स्वप्नील, यापूर्वी तिला इतकं टेन्शनमध्ये कोणी आणलं असेल असं मला तरी वाटत नाही. आणि यामागे कोणाचं डोकं आहे हे शोधण्यासाठी नक्की प्रयत्न करणार. आणि
जर तिला हे कळलं तर? याचाच मी विचार करते मगाचपासून. मला वाटलं परमेश्वर तिला 100% पकडणार, खात्री होती मला. आता नेमकी हीच गोष्ट घडली नाही आणि सगळी गणितं धडाधड चुकली आहेत. म्हणजे प्रिया, म्हणजे थोडक्यात तुला धोका आहे? तो तर आहेच, आणि तो टाळण्यासाठी आता मी तिला थोपवू सुद्धा शकत नाहीये. मी काय करू? मी प्रिया, तरी मी तुला... बरं ठीक आहे, आता एक काम कर की घरातून अजिबात कुठे बाहेर जाऊ नकोस. आजोबा सुद्धा हेच म्हणत होते. पण म्हणून ती हल्ला करणार नाही असं नाहीये स्वप्नील. आणि ती सुपरनॅचरल पॉवर मधली मास्टर आहे रे. आपल्या वाचनात सुद्धा आल्या नसतील अशा गोष्टींमध्ये एक्सपर्ट आहे ती. प्रिया, काळजी करू नकोस. काहीतरी उपाय असेल, म्हणजे आपण काहीतरी प्रिकॉशन घेऊ शकतो ना. त्या पुस्तकात जर... कम ऑन स्वप्नील, पुस्तकातनं आपल्याला किती आणि काय माहिती मिळणार आहे? मला असं वाटतंय की आपण म्हणजे आपल्याला कोणत्या तरी तज्ञाचा सल्ला घ्यायची गरज आहे आता. तज्ञाचा सल्ला म्हणजे कोणाचा? डॉक्टर जोशी. म्हणजे सध्या तरी आपल्या माहितीत तेच एक तज्ञ आहेत. डॉक्टर जोशी? स्वप्नील, घरात सुद्धा कोणाला हे माहिती नाहीये. आणि मी परमेश्वरला मदत केली हे बाबांना आवडणार नाही. परमेश्वरने सुलेखाला पकडलं असतं तर मी सांगणार होते. नेमकं आता... प्रिया, तू हे घरी सांगितलेलं नाहीयेस, ते सांगू नकोस. हे आपल्या दोघांपुरतच राहू दे आणि आपणच हे प्रकरण संपवूया. प्रिया, हे पहा, परमेश्वर घरी येऊन सांगणार नाही आणि सुलेखाने घरातल्यांना काही सांगायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तू काळजी करू नकोस. आपण काहीतरी मार्ग शोधूया यातून. काहीतरी प्रिकॉशन असेल ना. ठीक आहे, आपण भेटूया डॉक्टर जोशींना. ओ सोपाला तो बा. अहो, किती वेळा तुम्हाला सांगितलं, मी बाहेर गेलो असताना दरवाजा उघडा टाकून असे बसत जाऊ नका म्हणून. आता बाहेर बसून काय करताय? ओ, मी तुमच्याशी बोलतोय. काय दातखीळ बसली आहे का मौन व्रत घेतलंय? तब्येत बरी आहे ना? ताबीब नाही ना? तो काढा ठेवलेला घेतलात का? अरे आता बोला काहीतरी. नाही बोलायचं तर मरा. भूक लागली की सांगा, मग आणतो गिळायला तुम्हाला. विष्णुया, मला एखादं हत्यार गावल का? काय? अरे हत्यार, कोयता बी चालेल. खोयता? काय नारळ सोलताय? नाही, माणूस सोलायचा आहे. काय बोलताय? एका माणसाला संपवायचं आहे. हो, तुम्ही काय बोलताय? काय कळतंय का तुम्हाला? एका माणसाला संपवायची गोष्ट करताय? शुद्धीवर आहात ना? हा, मी चांगला शुद्धीवर आहे. आणि सोपान बोलतो तेच करून दाखवतो. नाही त्या माणसाला कुत्र्याच्या मोतीनं सपवला तर सोपानाचं नाव नाही लावणार. चला हत्यार आण. गप्प बसा. हत्यार देतोच का नाही? थांब, मीच जाऊन हत्यार काढतो. अहो सोपाना तो भाऊ, माझा ऐका हो. अहो काय? नाही सोड, नाही थांबणार मी. हत्यार आणतो त्याला धावतो मी. काय ती? अरे स्वतःचा जीव नाही सांभाळता येत, दुसऱ्याचा जीव घेण्याच्या गोष्टी करतायत. काय एक एक अवदसा आठवते या माणसाला. ओ
ओ सोपान आजोबा. हॅलो. हॅलो विष्णू काका, प्रिया बोलते. हा बोल प्रियाताई. विष्णू काका, मी मागे वाड्यावर आले होते तेव्हा एका शक्तीने माझ्यावर हल्ला केला होता. हो, त्याचं काय? विष्णू काका, ती ती शक्ती नव्हती, ती सुलेखा होती. काय? हो, म्हणजे याचाच अर्थ विष्णू काका, वाड्यावर तुला जे का बाईचं भूत दिसलं किंवा तसा भास झाला, तो भास नव्हता, कदाचित तीच सुलेखा सुद्धा असू शकते. काय सांगतेस काय? विष्णू काका, मला सांग, आपल्या सोपान आजोबांचा काय दिनक्रम असतो रे? ते काय करणार? सकाळी उठतात, पोटाला काय ते खातात, नंतर दिवसभर मला छळ छाळतात आणि छळून दमले की रात्री झोपतात. पण या संपूर्ण वेळात ते कधी बाहेर जातात? बाहेर? बर, किंवा कोणी त्यांना भेटायला येतं का? मी घरात असताना तर कोणी येत नाही. मी बाहेर गेल्यावर कोण येत असेल तर मला माहित नाही. विष्णू काका, यापुढे त्यांना एकट्याला बाहेर जाऊ देऊ नकोस किंवा एकटं सोडू सुद्धा नकोस, कारण मला असं संशय आहे की ते सुलेखाला भेटत असणार. प्रियाताई, अगं मध्यंतरी ते वाड्यातून कुठेतरी जायचे, कुठे जाता असं विचारलं तर ते सांगायचे नाहीत. विष्णू काका, तू त्यांच्यावर लक्ष का नाही ठेवलंस? अगं असं काही घडणार आहे हे जर मला आधी माहित असतं तर मी त्यांना वाड्यातून हलू सुद्धा दिलं नसतं. ठीक आहे, पण मग आता सोपान आजोबांवर कायम लक्ष ठेव, हं? आणि त्यांच्याशी बोलता बोलता काही अंदाज घेता येतोय का बघ. प्रियाताई, ती दोघं जण जर का खरोखरच भेटत असतील आणि त्यांनी जर का ठरवलं की कुणालाच काही कळू द्यायचं नाही, तर प्राण गेला तरी हा म्हातारा काही कळू देणार नाही. पण विष्णू काका, आता एक लक्षात ठेव, आपल्याला काही झालं तरी सुलेखाचा पत्ता शोधायचा आहे. नाहीतर माझा जीव धोक्यात येऊ शकतो. विष्णू काका, काय जीव धोक्यात घालायची गरज नाहीये. तू काळजी करू नकोस, मी लक्ष ठेवीन सोपान आजोबांवर. तू तुझी काळजी घे. हा, आता फोन ठेवतो, बघतो ते कुठे आहेत ते. सोपान आजोबा, ओ सोपान आजोबा. आज सुलेखा थोडक्यात हातातून निसटली. का कोण जाणे, पण आतापर्यंत तिला पकडायचं प्लॅनिंग करणारे प्लॅनिंगच करत राहिले. आणि सुलेखा मात्र वाचत राहिली. बरं, असंही नाही की तिच्या मदतीला कोणी धावून येतं. ती एकटी इतक्या माणसांना पुरून उरते. कधी कधी वाटतं या संबंधी सुद्धा तिला कुसुमात्या सांगत असेल. पण प्रत्येक वेळी कुसुमात्याने सांगायला कुसुमात्याला तरी कुठे ठाऊक होतं. मग सुलेखाला कसं कळत असेल? चांगली मूव्ह होती. तुझ्या प्रत्येक स्टेपवर माझं नीट लक्ष आहे. पुढील यापेक्षाही चांगल्या प्रयत्नांसाठी ऑल द बेस्ट.
कुसुमात्या बोलतेय. अगं तू कुठे आहेस? मी कुठे आहे ते सांगते नंतर, पण बरं झालं तुम्ही फोन केलात ते. मला थोडं बोलायचं होतं प्रिया संबंधी. प्रिया संबंधी? अगं मला सुद्धा तिच्याच संबंधी बोलायचंय ग. हो, पण ना आपल्याला ते फोनवरती नाही बोलता येणार. असं करूया का, आपण भेटूया का? हा, म्हणजे कुठे भेटायचं ते सांग, मी येते. नाही, जरा मला भेटणं कठीण आहे कुसुमात्या. का का? कुसुमात्या, त्या सरंजामेंच्या माणसाला कुणीतरी माझा पत्ता दिला. मरता मरता वाचले मी. काय काय? मला कळत नाहीये कोण माझ्या जीवावर उठलाय कुसुमात्या. मला भेटायला 4 दिवस गेले, लपून छपून तिथे राहिले, पण तिथे सुद्धा ते सगळे आले होते. बापरे, अगं तुला काही केलं नाही ना त्यानं? माझं नशीब खूप बलवत्तर आहे कुसुमात्या, म्हणून वाचले. नाहीतर आज असते की नसते खरंच माहित नाही हो. अगं असं नको ग बोलू. अगं तेच सांगायला मी फोन केलाय, माहितीये का? हे सगळे ना त्या प्रियाचे प्रताप आहेत. प्रियाचे? हो. कुसुमात्या, प्रिया बाहेर कधी जाते कधी येते, काही अंदाज आहे तुम्हाला? अगं बाहेर कसली जाते, घरातच असते 24 तास माझ्यावरती नजर ठेवून, आणि सारखी कुणाला तरी फोन करत असते चोरून. का ग, का विचारतेस पण तू? नाही, प्रियाची माफी मागायची वेळ आली आहे आता. माफी? कसली माफी? अगं तू काय केलंयस? मी काही केलं नाहीये, पण काही करण्याआधीच माफी मागितलेली बरी असते ना कुसुमात्या. काय? अहो म्हणजे कुसुमात्या, ती जसं काही वागते ना माझ्याशी, त्यावर रागवून मी जर तिला काही बोलले तर उगाच तिला वाईट वाटायला नको ना, म्हणून. तू बोलणार आहेस? मी असते ना तर 2 कानाखाली लगावलं असतं तिच्या. आता ती तुझ्याशी हे असं वागते यावरती घरातला एकही माणूस विश्वास ठेवणार नाही. अशा वेळी सगळे मुके बैरे आंधळे होतात. जाऊ दे ना कुसुमात्या, एकदा तरी मी प्रियाला भेटणारच आहे. पण काय आहे ना, मी बोलवलं तर ती येणार नाही. खूप गैरसमज आहेत ना तिच्या मनात माझ्याबद्दल. कुसुमात्या, कुसुमात्या, माझं एक काम कराल तुम्ही? हा ग, सांग ना. मी सांगते त्या ठिकाणी प्रियाला पाठवून द्याल? हा, पण या गोष्टीचा अजिबात पत्ता लागला नाही पाहिजे की मी तिला भेटायला बोलवलंय. हा, माझी खात्री आहे कुसुमात्या, ती मला एकदा भेटली ना की तिचं जे काही चाललंय ना आता, ते सगळं कायमचं संपेल. हा कुसुमात्या. किती ग मन मोठं आहे तुझं. तिने चूक केली तरी सुद्धा तू माफी मागतेस. तू काय काळजी करू नकोस, मी सांगेन ना तिला. हा, मी उद्या तुम्हाला फोन करून ठिकाण कळवते. ओके? हो. अगं ठेवते मी फोन. कोणीतरी उठले वाटतं. हा, हे बघ, मी उद्या तुला फोन करते. आपण उद्या बोलूया. हा, आणि काळजी घे स्वतःची. मी ठेवते फोन, ठेवते. ती मला एकदा भेटली ना की तिचं जे काही चाललंय ना आता, ते सगळं कायमचं संपेल.